तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग संहारिके मुनि सकल व्रती बड़भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य उपावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने जोवन गृह गोदन नारी हय गय जन आज्ञाकारी इंद्रिय भोग छिन थाई सुरदनु चपला चपलाई सुर सुर खगाधिप जेते मृग जो हरि काल दलेते मणिमंत्र तंत्र बहु होई मरते न बचावे कोई. इथंपर्यंत झालं आमचं. म्हणजे पहिली अनित्य भावना झाली होती, अशरण भावनाचं वर्णन चालू होतं. काय सांगितलं पहिलं की कशासाठी 12 भावनांचं वर्णन केलं. बरं, छडाला काय माहिती आहे? नेहा. छडाला मध्ये ढाल कशाला म्हणायचं? जे की आपण आपल्या रक्षणासाठी युद्धामध्ये वगैरे वापरलं जात होतं. ते इथं कुठं काय युद्ध आहे का काय, कशासाठी ढाल सांगितली? तर सांगितलं की सगळ्यात मोठं युद्ध आहे कर्मांशी, जे की अनॲवॉइडेबल आहे. तुम्हाला बाकीच्या सगळ्यांपासून दूर पळता येईल, पण कर्म असे आहेत की तुम्ही कुठेही जावा तुमच्याबरोबर जाणार आहेत. जसं समजा लग्न करणार आहे का नाही? नाही म्हणा. नाही खोटं बोलायचं नाही शास्त्राच्या समोर. म्हणजे आपण लग्न करणार आणि जर नवरा नाही चांगला वाटला, घरातले सासू सासरे नाही चांगले वाटले, दुसरीकडे गेलो, आपलं विश्व स्थापन केलं, तिच्यामध्ये जगू लागलो, असं लई जणांचं ऐकतो. काय नको वाटलं घर म्हणलं की सोडलं, दुसरीकडे गेले, आपल्या पायावर उभारले आणि त्यांचं त्यांनी चालू केलं. म्हणजे असं त्या संयोगाला सोडता येईल किंवा तुमचं काय रोग झाला त्याला सोडता येईल, सगळ्याला सोडता येईल, पण कर्माला सोडून कुठं जाणार? जसं एक मनुष्य होता, त्याला कर्ज झालं खूप, म्हणल्यावर त्यांनी गाव सोडलं. गावातनं जाऊन शहरामध्ये राहिला, तर शहरामध्ये पण पैसा नाही हातामध्ये, तर काय होणार आहे? सगळ्या हालाखीची परिस्थिती म्हणल्यावर विचार आला की जगायलाच नको. आत्महत्या केली, जाऊन नरकामध्ये पडला. आणि तिथं गेल्यावर किती सुख आहे सांग? इथं त्या कर्जाच्या दुःखाने, त्या संकटाने, त्या नको व्हायला लागलं त्याला जगणं. त्या नरकात गेल्यावर किती सुखी. म्हणजे म्हणायचे तुम्ही सुखासाठी म्हणून पळायला लागलात तर कर्मापासून दूर पळू शकत नाही. कर्म तर तुमच्या बरोबरच आहे. म्हणून सांगतायत की त्या कर्मामध्ये राहून कसं त्याच्यापासून फेस करायचं, त्याला कसं हारवायचं हे शिकवणारे हे ढाल आहेत. त्यापासून आपलं रक्षण कसं करायचं ह्याच्यासाठी हे छडालाचं वर्णन केलं. मग पहिल्या ढालीमध्ये त्यांनी 4 गतीमध्ये दुःख आहे हे सांगितलं. 4 गती कुठल्या? मनुष्य, तिर्यंच आणि तिर्यंच मनुष्य, देव आणि नारकी. तर हे 4 गतीमध्ये कुठं सुख आहे? आमच्या घरात सुख आहे. आमच्याकडं सुख आहे माहिती आहे का तुला? तुझ्याकडे नसलं तर नसलं, आमच्याकडे भरपूर सुख आहे. कोणाला पाहिजे त्यांनी आमच्याकडे येऊ शकतात. म्हणजे आमच्याकडे इन द सेन्स धर्मामध्ये सुख आहे. मग ते कुठलाही गतीचा जीव असो, ज्याच्या ज्ञानामध्ये, ज्याच्या अंतरंगामध्ये धर्म आहे, तो नियमाने सुखी आहे. म्हणून सांगितलं की पहिल्या ढालीत 4 गतीचं दुःख सांगितलं, दुसऱ्या ढालीमध्ये त्या दुःखाचं कारण सांगितलं. काय दुःखाचं कारण हो? मिथ्यात्व सगळ्यात मोठं कारण आहे. मिथ्यात्व म्हणजे काय? खोटी मान्यता, विपरीतता. मी म्हणजे नेहा, खरं आहे का खोटं आहे? मी नाही तू, नेहा, खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. मग खरं काय आहे? मग
हे फक्त इथं शास्त्रासमोर बसल्यावर, बाहेर गेल्यावर अजीव झालेला असतो, हे सांगायला लागले. म्हणून जीवाबद्दलची खरी मान्यता सुटली आहे जिथं ना, तिथंच मिथ्यात्व आहे. म्हणून आपण स्वतःला जीव म्हणून कधी बघितलंच नाही, हेच सगळ्यात मोठं दुःखाचं कारण आहे. आणि मग जिथं ज्यांनी काय समजा कोणी अपशब्द बोलले, निंदा केली, तुम्हाला समजा लग्नात गेला आणि मानच दिला नाही, किती तिथं आपल्याला का बरं होते, का होते तसं, कशाय होतात, संकलेश होतात. कारण मी कोण आहे, मी किती भारी आहे, मला बघितलंच नाही, मला विचारलंच नाही. म्हणजे तुम्ही काय मानलं म्हणा स्वतःला, हे शरीर मानलं आहे ना. त्यामुळं सांगतायत की ते पुढं जाऊन बघा स्वतःला काय आहे. मग मिथ्यात्व हे दुःखाचं कारण आहे. तर त्या दुःखातून सुटायचं उपाय काय आहे हे सांगितलं तिसऱ्या ढालीमध्ये. म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, ह्याच्याने सुख आहे. मग ते कुठंही असू दे, त्या ज्या जीवाजवळ हा उपाय आहे तो नियमाने सुखी आहे. म्हणून मग तो चारी गतीतला जीव जर सम्यक दृष्टी झाला तर तिसरी ढाल शिकला तर सम्यक दृष्टी होतो. म्हणून तिसरी ढाल तेवढी शिका आमच्याकडे राहून. आणि सम्यक्त्वाचं कारण मिळालं त्याला तर सगळं आधीचं दुःख अनाधीपासूनचं संपलं. चौथ्या ढालीमध्ये सम्यक ज्ञानाचं वर्णन केलं आणि एक देश चारित्राचं. आणि आता पुढं सांगतायत पाचव्या ढालीमध्ये 12 भावनांचं वर्णन करतायत. कशासाठी केलं तर सांगितलं 12 भावना या महाव्रताची भूमिका आहे. म्हणजे तुम्हाला वैराग्य होण्यासाठी किंवा महाव्रतामध्ये दृढ राहण्यासाठी एक देशव्रत म्हणजे काही आंशिक व्रत पालन करतो जो, त्याला महाव्रताची भाव होण्यासाठी त्याच्यामध्ये तो कसं आचरण करणार, कशा रीतीने त्याचं ज्ञान ध्यान राहणार हे सांगणाऱ्या ह्या 12 भावना असतात. म्हणून एक पूर्वी पीठिका सांगतात ना तशा टाईपमध्ये 12 भावनांचं सगळं वर्णन करून 6व्या ढालीमध्ये महाव्रतींचं वर्णन करणार. म्हणजे महाव्रती मुनिराज जे असतात ते कशा रीतीने 28 मूलगुणांचं पालन करतात, त्यांची चर्या कशी असते. बघितलं महाराजजींना कधी, वीरसागर महाराजजींना. तर महाराजजींची चर्या एवढी उत्कृष्ट होती की म्हणजे चालता बोलता असं लोक सांगायचे जे त्यांच्याबरोबर राहत होते ते, की ते चालता चालता सुद्धा अनुभूती घेत होते, खाता खाता अनुभूती घेत होते. प्रवचन सांगणार तर सोलापूरमध्ये असं मोठा हॉल आहे आणि मध्यभागी महाराज बसणार, इकडं बायका इकडं स्त्रिया. तर लोकांना वाटायचं बायकांकडे बघत असताना त्यांच्याकडे बघतायत म्हणून, पुरुषांना वाटायचं माझ्याकडे बघतायत म्हणून. पण महाराज एका खांबाकडनं दुसऱ्या खांबाकडे बघायचे आणि आत बघायचे, बास प्रवचन सांगायचे. म्हणजे प्रवचन सांगताना सुद्धा अनुभूती घेत होते. इतकी सहज चर्या होती त्यांची. आणि त्यांचे भाव एवढे असे होते की मला मिळालाय जो आनंद तो सगळ्याला मिळावा आणि सगळ्याला ती कला कळावी. म्हणून जे काय त्यांनी साहित्य लिहिलं सगळ्यामध्ये फक्त शुद्धात्मानुभूतीचाच उल्लेख करून त्याचा परिचय करून दिला आहे. आणि आपल्याला साक्षात असा अनुभव करण्यासाठी म्हणून रेडीमेड सगळं तत्त्वज्ञान हातात काढून दिले. फक्त आपण ते वाचत नाही तोपर्यंत आपल्यात उतरत नाही. म्हणून महाराजांचे सगळं साहित्य वाचायचे मिळते. ते समयसार जी आहे, अध्यात्म न्यायदीपिका आहे, त्याच्यातून आपल्याला खूप चांगल्या रीतीने आपला सगळं बाहेरचं शिका की नाही म्हणत नाहीत, पण त्याच्याबरोबर आम्ही सगळं हे शिकलं. बाहेरचं शिकलं नाही असं नाही, सगळं शिकताना हे शिकत गेलो ना, त्यामुळे एक काय म्हणायचं एक ग्रीप आहे त्याच्या निमित्तात. तुम्ही काय लगेच धर्म काय म्हणायचं संसार सोडून धर्मच कराल असं नाही आहे. जिथं कुठं राहणार तिथं धर्ममय राहतो आपण. आणि नियमाने काय म्हणायचं संसार करायचं तरी धर्म नाही का मदत करत तुम्हाला. ज्याच्या आयुष्यामध्ये धर्म आहे त्याचा संसारसुद्धा सुरळीत असतो आणि संसार कसं करायची ही अक्कल शिकवणारा सुद्धा धर्म असतो. नाहीतर आज लोकांना धर्म म्हणजे बोज वाटतो, धर्म म्हणजे एक काय म्हणायचं फावल्या वेळेमध्ये करायची गोष्ट आहे असं वाटतं. हां, धर्म बचपन में नहीं बचपन में करना होता है, अभी नाही. आता कुठं, आता आमचे खेळायचे दिवस, फिरायचे दिवस असं वाटतं. पण जेव्हा शरीराची शक्ती संपती त्यावेळेस तुम्ही काय धर्म करणार आहे हो. हात कान नाक डोळे सगळे शिथिल झाले, कमी दिसायला लागलं, स्वाध्याय कसं करणार, अंगातली शक्ती संपली, व्रत पूजा संयम कसं करणार. म्हणजे तुम्हाला वाटते की तेव्हा करू पण तेव्हा काहीच होत नसतं हे सांगायला लागले. ठीक आहे चला. तर पाचव्या ढालीमध्ये महाव्रती जे जीव आहेत ते कसे आहेत, भाग्यवान आहेत. त्यांना जे अनुप्रेक्षांचं चिंतन करतात त्याच्या निमित्तामध्ये वैराग्याची उत्पत्ती होते. आणि खरं वैराग्य हे
ज्ञानातून येतं. मी तुला कितीही सांगितलं समजा की संसार काही नाही आहे, संसार म्हणजे असार आहे, किती पटणार आहे? पटलं म्हण. आईवडिलांचं बघतो, सगळ्या बाजूच्या आपल्या संसारींचं बघतो, काय वाटतं का असं आपल्याला वाटतं का की आपल्या मुलांनी तर सुखी राहावं? संसारा सुखमय नाही ना. मग सांगितलं का पोरीला धर्मच कर, संसार करू नको? सांगा. नाही सांगणार. म्हणजे तेवढी श्रद्धा नसती आपली, की तेवढा विश्वास नसतो की ती पडणार धर्मात तर संसार नाही करणार तर कशावरनं ती सुखी होणार, असं एक भय राहतं. म्हणून सांगतायत की धर्म नियमाने सुखच देणार आहे, तुम्ही कधीही पडा त्याच्यामध्ये. मग एक गरीब सेठजी एक मनुष्य होता, गरीब होता आणि खूप पैशाची नड असायची त्याला. म्हणल्यावर तो काय झालं, त्याला पण असे अनेक वेळा कर्ज झालं. म्हणल्यावर तो पण मरायला म्हणून जंगलात गेला होता. आणि गेल्यावर तिथं साधू भेटले, जैन संत. त्यांना बघितले, दर्शन केलं की त्याला जरा चांगलं वाटलं, त्यांच्याजवळ बसला, ऐकलं प्रवचन. आणि मग जाऊन प्रवचन संपल्यावर मुनींना सांगितलं की मला मरायचे भाव होत आहेत. मग मुनींनी सांगितलं की असे भाव करणं चुकीचं आहे, तू थोडे दिवस इथं राहा, तुला परत तुझे परिणाम बदलले तर सांग मला. मग तो राहिला त्यांच्याबरोबर. ते जे काय रोज चालायचं सगळं बघणं, शिकणं, त्यांच्याबरोबर आहाराला जाणं, त्या वातावरणामध्ये राहणं, त्याच्यामुळे त्याचे परिणाम इतके परिवर्तित झाले. तत्त्वज्ञान ग्रहण झालं, सम्यक दर्शनांची प्राप्ती झाली, वैराग्य झालं आणि दीक्षा घेतली त्यांनी. आणि मग नंतर काय झालं, अजून कर्जबाजारी होतेच गावामध्ये, हा जंगलमध्ये होता. आणि मग जेव्हा तपस्या करायला लागला तर आता सगळं मागचं विसरून गेलं आहे. मग ते एका ठिकाणी बसले होते ध्यानाला म्हणून ते मुनिराज. तर कोणीतरी व्यापारीपूर्व आश्रमीचा जो संबंधी होता तर तो त्या रस्त्याने निघाला होता आणि पाहिला चेहरा. म्हणला हा तर तोच आहे. म्हणला ढोंग घेऊन बसलाय मुनींचं, असं म्हणजे काय साधू झालाय असं काय. त्याला काय त्याच्याबद्दल जरा पण वाटलं नाही. समोर उभारून त्याला बोलला की माझे पैसे दे, हे असलं काय ढोंग मला चालायचं नाही. मग ते काय झालं तरी मुनी असे ध्यानस्थ होते. मग तो खूप वेळा बोलतो, शेवटी अपशब्द वापरायला सुरुवात केली. शेवटी धमकी दिली, मी उद्या याच वेळी इथून जाणार आहे, जर मला धन नाही दिलं तर तुझं काय खरं नाही. तरी पण मुनी असे ध्यानस्थ आणि निर्भय एकदम आपल्या आपल्या आनंदात. आणि तो निघून गेला. मग हे सगळं चालू असताना आता मुनींनी काय करायचं सांगावं. मुनींकडं धन नाही आणि त्या कर्जा ज्याच्याकडनं घेतलं त्याला धन तर द्यायला पाहिजे. मग कोणाला तरी सांगायचं का त्याचं धन दे बाबा, चालत नाही तसलं. मुनी झालोय तर कोणाचं काय राहिलं नाही आता. त्यामुळं मग असं करायचं असतं का, कोणाचं कर्ज घ्यायचं, अडकवायचं, त्याला डुबवायचं आणि मग मुनी झालो तर मग सगळेच असं होतील. म्हणून तिथं सांगितलं की त्याला खरं वैराग्य झालं होतं. असं नाही की उगीच देखादेखी किंवा ते चुकवण्यासाठी, ते कष्ट नष्ट करण्यासाठी म्हणून दीक्षा घेतली असं नव्हतं. खरंच झालेलं ते जातिवंत वैराग्य होतं. त्याचं ते भावलिंगत्व प्रगट झालं होतं. त्याच्या प्रभावाने तिथून एक विद्याधर चालला होता वरून आणि त्याला हे सगळं डिस्कशन ऐकायला मिळालं. तो म्हणतो हे तर भावलिंगी संत आहेत आणि त्यांच्यावर हा किती आरोप करतोय, किती अपशब्द बोलतोय. तो निघून गेला ना, दुसऱ्या दिवशी तो येईपर्यंत त्या देवानी रत्नांची राशी उभी केली तिथं. कुठून आले? असं असतं. म्हणजे तुम्ही धर्म करा तर धर्म नियमाने सुख देणार आहे. कधीच असं होणार नाही की मी सगळं सोडून इथं धर्मात आलो आणि आमचे खायचे प्यायचे हाल झाले, नाहीतर आम्हाला असं सगळं त्रास होऊ लागला. कधीच होणार नाही. धर्म सुखस्य हेतू म्हणून सांगितलं शास्त्रामध्ये. धर्म हे नियमाने कोणालाही सुख देणारच असतं. तर म्हणून इथं म्हटलं की वैराग्याची उत्पत्ती करणारी माते समान आहेत ह्या 12 भावना. याचं जो चिंतन करतो त्याच्या अंतरंगामध्ये समता भाव जागृत होतो. मग पहिली भावना सांगितली अनित्य भावना. म्हणजे काय, सगळं विश्वातले सगळं द्रव्य संयोग वस्तू सगळ्या क्षणिक आहेत, अनित्य आहेत. म्हणजे आपलं शरीर अनित्य आहे, शरीराचे सगळे सोबती सगळे अनित्य आहेत. कोण नित्य आहे जगामध्ये? कोणाला माहीत नाही आहो, सगळ्याला माहीत आहे. तरीसुद्धा इष्ट कोण मेलं तर किती रडतो आपण. का बरं?
जो जन्माला आला तो मरणार आहे नियमाने, मग का तिथं स्वीकार होत नाही, का आकुलता होते? मग असं झालं सोलापूरला असताना, जेव्हा माताजींचे पूर्वाश्रमीची आई होते म्हणजे माझी आजी, तर त्यांना दीक्षा दिली होती शेवटच्या समयाला आणि 2 दिवस दीक्षेचे झाले होते. आणि मग ते जीव गेल्यावर आम्ही सगळेजण जवळ बसलेलो अजून मोही, ते कसे पण असतील आम्ही लय मोही त्यांचे म्हणल्यावर आम्ही आमच्यातले लय जण सगळे रडायला लागल्यावर आम्हा समोर उभारल्या होत्या. आणि माताजींची पूर्वाश्रमीची आई बरं का, पण असं इतकी वैराग्य त्यांच्या चेहऱ्यावर माताजींच्या, काय झालं म्हणले रडायला तुम्हाला, असं आम्हाला म्हणाले बरं का माताजी. म्हणजे ते काय म्हणायचं, मग आम्हाला सांत्वना करायसाठी आम्हा काय म्हणल्या कोणासाठी रडताय, शरीरासाठी रडताय का जीवासाठी रडताय? कोणासाठी रडतो? जेव्हा आपला इष्ट मरतो आम्हा म्हणजे ठेवून घ्या शरीर, जाळू नका, शरीर पाहिजे ना, त्याचा मोह आहे ना, मग ठेवून घ्या म्हणले शरीर. किती वेळ ठेवतो? लगेच काढा, जाळायला कधी नेत आहे? हां, मग मोह कोणाचा? त्या जीवाचा मोह म्हणले तर जीव 3 लोकातून कुठं गेलाय सांग म्हणले, 3 लोकातच आहे ना, मग कशावर रडायचं आहे? तुमच्या जवळून गेलाय म्हणून रडायचं आहे का? येईल म्हटले भूतून भेटायला परत. म्हणजे असं कोणाच्याबद्दल म्हणून आसक्ती करणं योग्य नाही. मग म्हणून म्हटलं की सगळं जगामध्ये अनित्य आहे, तर कोणामध्ये एकत्व ममत्व परिणाम ठेवणं चुकीचं आहे. त्यामध्ये नित्य जो आत्मा आहे त्याला ग्रहण करायला पाहिजे. मग 4था दोहा आहे, त्याच्यामध्ये सांगतायत काय, सुर असुर खगाधिप जेते. सुर म्हणजे देव, असुर म्हणजे काय म्हणायचं, असुर पण देवच की, देवगतीचे देव, भवनवासी वगैरे. खग म्हणजे विद्याधर, त्यांचे जे अधिपती जे आहेत ते सगळे जेव्हा मरण येणार तेव्हा कुठं जाणार? म्हणजे इंद्र असेल, राजा असेल, त्यांना मरण आलं तर ते कुठं जाणार? कोण शरण आहे त्यांना? जाऊ दे, त्यांच्या सगळ्यांचं काय पण असे ना, मला मरण आल्यावर मी कोणाकडं जाणार? म्हणजे जगामध्ये कोणीही मरण आलं तर शरण नाही. म्हणजे माझं मरण येऊ नये किंवा जीवन वाढावं म्हणून तुम्ही कोणाच्या जर आश्रयाला जाताल, कुठले डॉक्टर तुमचं मरण चुकवू शकणार? जेव्हा डॉक्टर हात वर करते त्यावेळेस वाटतं की आपल्याला कोणच शरण नाही आहे, तोपर्यंत त्या डॉक्टरशी किती आस असते आपली, म्हणजे तो वाचवणारच. आणि वाचलाच कदाचित तर ते डॉक्टरच देव झालेला असतो, माहिती आहे का? देव राहिले बाजूलाच, ते डॉक्टरचीच पूजा सुरू होती. मग सांगतायत की ज्याप्रमाणे मृग जो हरी काल दलेते, ज्याप्रमाणे त्या हरिणाला त्या सिंहाने पकडलं तर त्याचा काळ आला जवळ, तर त्याला कोण सोडवणार? त्याच्या जबड्यातून, त्याच्या पकडीतून, सिंहाच्या तोंडात जर ते हरिण अडकलं तर त्याला कोणी वाचवू शकत नाही. मग कोण मणी मंत्र तंत्र सगळं करा, पण मरणाऱ्याला कोणीही वाचवू शकत नाही. म्हणून तुम्ही काय करता हो, अनेक जण असं मरण टळावं, पुढं जावं म्हणून अनेक उपाय करतात. काय करतात हे डॉक्टर आहेत की काय करतात सांगा हो. अनेक पेशंट असे असतात जे मरणासन्न झाले असतात, ते काय करतात? तुम्ही काय करता त्यांना? शरण, आता इथे एक वाढवायचं आपण, मंत्र तंत्र मेडिसिन, अजून गंडा ताई तसलं वगैरे सगळं तर मिथ्यात्व फार असतं. कुठं जाऊन नवस बोलायचं, आमचं जीवन वाढलं तर तुला काय करतो, नारळ वाहतो, फुलं वाहतो, काय माती वाहतो कुणाला माहिती, पण त्याच्याने माझं आयुष्य वाढणार किंवा ते वाढवणार, असे जे भाव असतात हे म्हणजे ह्यालाच म्हणलं मिथ्यात्व. आणि म्हणून तिथं खरं ज्ञान व्हायला पाहिजे की हे सगळं अशरण आहे. प्रत्येक पदार्थ तर स्वभावाने अनित्य आहे आणि तो पदार्थ स्वभावानेच अशरणसुद्धा आहे. जसं हे शरीराला तुम्हाला वाटेल की शरीर आपली रक्षा करतं किंवा शरीराला आपल्याला शरीर वाचवणार आपल्याला, तर ते जपानमध्ये भूकंप झाला ना, त्यावेळेस कुठेही होऊ दे भूकंप, तो तिथं कोण तुम्हाला वाचवणार आहे हो? जसं एकदा मागं झालं होतं आपल्याकडं, कधी 1999 का, हां ते कधी झालं होतं 95च्या दरम्यान, किल्लारीचं झालं होतं तेव्हा.
तर त्यावेळेस आमच्या घरात पण आम्ही होतो, आमचं पण घर हल्लं होतं बरं का, माहिती आहे का. तर आम्ही वाढायचो ना, म्हटल्यावर ते कुठून काय कधी काय होईल सांगता येत नाही. मग 2च्या दरम्यान रात्रीतनं उठले वडील आणि सगळ्यांना उठवलं आणि म्हणले बाहेर जायला, म्हणजे भिंत मोठी, तिथं दरवाजा होता आणि त्या दरवाजाजवळ जायची भीती, कारण ती मूळ भिंत आहे, ती पूर्ण खालून वरपर्यंत होती, जर कोसळली तर, आणि अशी अक्षरशः हालत होती भिंत ती. म्हटल्यावर आम्हाला त्या दरवाजाकडे जाताच येईना. मग आम्ही एक कोण त्या पलंगाच्या खाली बस, आमची अशी मोठीच्या मोठी खिडकी आहे घरामध्ये, त्या खिडकीत घुसून बसलो. असं 1-2 तास काढले तिथं बसून. आणि मग ते जरासं व्हायब्रेशन्स कमी झाल्यावर दरवाजा उघडून रस्त्यावर जाऊन उभारलो. मग रात्र सगळी तशी काढली, माहिती का. आम्ही जे नवीन घर बनवत होते तिथं कन्स्ट्रक्शन अजून चालू होतं, तर सगळे गल्लीतले येऊन तिथंच उभारले होते. काय ते शरण आहे का, नवीन घर म्हणजे पडत नसतं का. म्हणजे काय वाटतं लोकांना, आपलं घर शरण असं वाटतं कधी कधी संकटामध्ये. बाहेर रस्त्यावर असताना जर काय गोंधळ चाललाय, दंगा चाललाय, तर तिथं कधी घरी जाऊ म्हणजे घर शरण वाटलं. आणि असं भूकंप व्हायला लागल्यावर तेच अशरण का वाटलं. म्हणजे सांगायचं आहे, त्याच्या पुढं जाऊन आपलं शरीर शरण वाटतं. हे चांगलं आहे तोपर्यंत आपलं चांगलं, ह्याला रोग झालं, पीडा व्हायला लागली तर, म्हणजे सांगायचं आहे जगात कुठेही जावा कोणी शरण नाही आहे. चत्तारी शरणम अवज्जामी. कोण 4 शरण आहेत, अरिहंत, सिद्ध, साधू आणि केवली प्रणित जिनधर्म. ह्या 4ला सोडून 5वं शरण कोणी नाही आहे जगामध्ये. आणि एक माझा शुद्धात्मा. त्याला सोडून तुम्हाला दुःखातून, मरणापासून, संकटापासून वाचवणारं कोण आहे. जसं म्हटलं की एक मुलगा होता, आणि म्हणजे कशासाठी सांगायचं आहे की तुम्हाला देवशास्त्र गुरु किंवा आता माताजी असं त्यांच्या सान्निध्यात राहिल्यावर कळतं की खरंच ते आपली रक्षा करणारे असतात. त्यांच्यामध्ये आपल्याला रक्षक दिसायला पाहिजे ह्याच्यासाठी बरं का. तो एक मुलगा होता, आणि आता कोरोनाचा काळ होता ना मध्ये, तर तुम्हाला ठेवायचं असं तर शास्त्र ठेवा. उगीच ते पिटिका घ्या की त्याच्यावर ठेवा एकच. तर त्या कोरोनाच्या काळामध्ये काय झालं, सगळेजण असं ॲडव्हर्टाईजमेंट चाललं होतं की गावागावामध्ये त्या शाळांमध्ये सगळ्यांना शिकवा लहान मुलांपासून की हँडवॉश कसं करायचं, कसं जेवायचं. म्हटल्यावर असंच एका छोट्या मुलांच्या शाळेमध्ये एका टीचरना सगळ्यांना सांगितलं गेलं होतं की तुम्ही त्या सगळ्या मुलांना शिकवा. ती फार छोटी मुलं होती, 2री 3री अशी, त्यापेक्षा खालची अशी. तर त्यातली त्या एका टीचरना तसा जॉब आला की शिकवायचं आहे म्हटल्यावर त्या सगळ्यांना ते शिकवलं त्यांनी. असं समोर बसून नुसतं शाब्दिक नको, प्रॅक्टिकली करून दाखवा. मग ते हँडवॉश घेणार त्यांनी, त्याला धुणार, कसं जेवायचं, कसं हात धुवायचं, सगळं समोर उभारून करवून घेणार ती मुलांकडनं त्या टीचर. तर एक त्यात मुलगा असा होता की तो काय करायला तयार नव्हता. मग ती टीचर काय करणार, रोज त्याच्या मागं लागून हात धुवायला त्याला जबरदस्ती करणार, शिकवणार आणि मग जेवायला बसवणार. ते काय करायचं, पोरगं हात धुवायचं आणि आईच्या त्या बाईच्या पदराला हात पुसायचा, म्हणजे त्या टीचरच्या. मग ते तिला आवडायचं नाही, पण आता जाऊ दे करता येतं म्हटल्यावर चालवलं. पण 8 दिवस झाल्यावर काय तिला बेअर होईना, ती गेली हेडमास्टरकडे. म्हणजे सगळ्या पोरांनी सगळं चांगलं शिकलं, पण एक पोरगं डांबरट आहे म्हणली. ते काय ऐकत नाही, ते हात धुते आणि माझ्या साडीला पुसतंय म्हणलं. मग तुम्ही बघा म्हणली काय करायचं त्याचं त्या मुलाचं. मग ते जरा समजवले प्रिन्सिपल, बघू आपण, बोलतो मी. मग त्यांच्या आईला बोलवलं, आणि ती आई असती शेतकरी. असं खेडेगावातल्या वगैरे सगळ्या शाळांमध्ये असं त्यांनी जागृती केले होते ना. म्हटल्यावर त्या आईला विचारलं, म्हणले तुमचं पोरगं घरी हात धुतं का, हँडवॉश करून जेवायला बसतं का, सगळं आम्ही शिकवलेलं तसं करतं का घरी. म्हणली हो आता करायला लागलं आहे म्हणली सगळं. मग काय नवीन वाटतं तुम्हाला, काय चांगलं वाटतं का, तो सगळं चांगलं करतो का. नाही, हात धुतल्यावर तुम्ही त्याला काय टॉवेल नॅपकिन ठेवता का हात पुसायला. कुठलं काय, तो कशाला नाही माझ्या साडीलाच हात पुसतो म्हणले आई. मग त्या टीचरला, त्या प्रिन्सिपलला कळलं त्याला घरची सवय आहे ना तशी, म्हणून तो त्या टीचरला हात पुसतो. मग अजून तुम्हाला काय वेगळं वाटलं का त्याच्यामध्ये, जे काय आम्ही त्याला स्कूलमध्ये शिकवतो ते तुम्हाला काय चांगलं वाटलं का. तर ती आई म्हणाली की हो, तो एका टीचरचं नाव घेतो रोज आणि म्हणतो की मी जेव्हा कामाला शेतावर जात असताना कासोटा घालून जाते, काय म्हणायचं, काष्टा घालून जाते. तर तो मला म्हणतो असं नाही साडी घालायची, आमची टीचर असे निर्या सोडून मस्त पिन लावून
अशी साडी घालती तशी तू साडी घालायची. मी आंबाडा घालून जाते म्हणली, तो म्हणायचा नाही, आमची टीचर मस्त वेणी घालती, पिन लावती, सजून बिधजून येते, तसं तू जायचं. आणि मग पोरगा असं म्हणायला, मी शेतात जाणारा असंच कसं वेशाने जाऊ. मग आता हे सगळं ऐकल्यावर त्या प्रिन्सिपलला कळलं आणि त्या प्रिन्सिपलने त्या टीचरला बोलवलं आणि काय सांगितलं, म्हणले ते प्रिन्सिपल की तुमचं शिक्षण एवढं चांगलं पकडलं आहे त्या मुलांनी की तो घरी गेल्यावर इथं असताना तुम्ही त्याला जे काही शिकवता तर तुमच्यामध्ये तो त्याची आई बघतो आणि घरी गेल्यावर त्याच्या आईमध्ये त्याची बाई बघतो. म्हणजे तसं तुम्हाला त्या गुरूंमध्ये एक रक्षक दिसतो का, त्या देवामध्ये एक रक्षक दिसतो का, त्यांनी जे काय आपल्याला तत्त्वज्ञान दिलं तर ते आपले तारणहार असं दिसतात का त्यांच्याकडे बघताना. असं आपण त्यांना एक आधार म्हणून शरण म्हणून बघत नाही. जसं त्याला त्याची दृष्टी सगळ्यांमध्ये तशी दिसली जे चांगले गुण धरले त्याने, मग तसं आपल्याला सुद्धा देवशास्त्र गुरु हे शरण आहेत. आणि मग जेव्हा रोग होतो, त्रास होतो, कोण आठवतं खरं खरं सगळ्यात पहिला? काय काका, मुलगी आठवती काय? कोण आठवतो? त्रास व्हायला लागल्यावर शरीरात त्रास होतो ना आपल्याला, कोण आठवतं पहिला? या डॉक्टरकडे जाऊ का त्या डॉक्टरकडे, ते लांबे दरवाजा, इकडं जवळ जावं. म्हणजे काय झालं, शरण ते वाटतात, अरिहंत सिद्ध वाटत नाहीत ना आपला आत्मा वाटत नाही. म्हणून आपण आजपर्यंत अजून अशरणच राहिलोय. शरणभूत असताना सुद्धा त्याचा आश्रय नाही घेतला. जसं की अंजना होती, अंजनावर काय प्रसंग आला हो माहिती आहे गोष्ट? शिकवलं नाही मम्मीने. अंजना कोण होती हो? कंप्लेंट करा मम्मी पप्पाकडं, मला का नाही शिकवलं म्हणून घरात राहायचं असतं माहीत आहे का. म्हणजे घरात राहिल्यावर शिकवता येतं सगळं. तर अंजना म्हणजे हनुमानाची आई, पवन कुमाराची बायको. आता कोण विचारू नको. तर ती अंजना, तिच्या काय पूर्वकृत कर्मांचं फळ की लग्न ठरलं, तर लग्न ठरल्यावर ज्याच्याशी लग्न झालं त्याला तिच्याबद्दल द्वेष झाला होता. आणि लग्न झालं की तो तिला न बघताच निघून गेला घरातनं. आणि किती दिवस? 22 वर्ष. कशाला म्हणतात कळते का? सगळी जवानी संपली तिथं. आणि मग काय तिने विचार केला असेल तेवढ्या काळामध्ये, तिच्याजवळ तत्त्वज्ञान होतं त्यामुळे ती स्थिर होती. म्हणजे लग्न झाल्यानंतर जग गेला ते 22 वर्षपर्यंत त्याला तिने बघितलंच नाही. आणि मग ती आपलं साधना करत आपल्या घरामध्ये आहे तसं स्वाध्याय, ध्यान करणं, धर्मप्रचार करणं हे चालू ठेवलं कार्य तिने. 22 वर्षांनी जेव्हा तो एके ठिकाणी कुठे युद्धाला गेला होता, तिथं ते चकवाचकवीचं वियोग बघून ते एकमेकांमध्ये कसं त्यांना आकुलता होतीये हे पाहिल्यावर त्याला असं वाटलं की माझी बायको तर किती वर्षापासून तिचा वियोग सहन करावा लागतोय, मी तिच्याकडं बघितलं नाही, तिला स्वीकारलं नाही, तिला किती त्रास होत असेल. असा विचार करून तो त्या रात्रीतनं आला तिला भेटायला. भेटून निघून गेला तर तिला गर्भ राहिला, कोणालाच माहीत नाही तो आलेला. आणि मग आता तिने सिद्धी कशी करायची की मी शीलवान आहे, मी काय परपुरुषाशी संबंध केला नाही. त्यांनी एक अंगठी ठेवली होती आयडेंटिटी म्हणून, पण कोण विश्वास ठेवायला तयार नाही तिला, त्यामुळे तिला घराबाहेर काढलं. म्हणजे कसे एकानंतर एक संकट आले हे सांगायला लागले. लग्न झालं तर वियोग झाला, संयोग झाला तर सासर सुटलं. म्हणजे शरण कोण राहिलं? न पती राहिला, न सासू सासरे, न ते सासर राहिलं. तिथून गेली कुठं? माहेरी. माहेरी गेल्यावर एकटीच आली म्हटल्यावर आईवडिलांनी पण घरात घेतलं नाही. त्या काळामध्ये अशी पद्धत होती बरं का. काय, जर तिथं सासरकडनं आली असेल तर सासरचे लोक यायला पाहिजेत बरोबर, सोडवायला करायला किंवा इन्फॉर्मेशन तर द्यायला पाहिजे होती की येणार आहे वगैरे. काहीच न्यूज नाही म्हटल्यावर त्या घरात बसून राजघराण्यातला राजा घरात बसून त्या दूताकडनं निरोप पाठवला त्या मुलीकडं जी वेशीवर थांबली होती. का आली आहेस आणि कारण सांग. मग त्यावेळेस कळलं त्यांना कुठून तर की घरातनं हाकलून दिले म्हणून आली आहे. तर ते भेटायला सुद्धा गेले नाहीत वेशीवर, घरातूनच सांगितलं तुला आमच्या नगरामध्ये स्थान नाही. अशरण म्हणजे कोण शरण आहे हो? मग आजकालचे लोक काय करतात, पोरीचा फोन असतो, काय लग्न झालं ना, पोरगी दिवस रात्र सकाळ संध्याकाळ फोन करत असते आईला. ते सासरी गेली का बिचारी माहेरी आहे तेच कळत नाही अजून. म्हणजे माहेरचीच असते अजून तिथं गेली तरी सुद्धा. आणि आई पण तशीच असते. हो ना हो? तुम्ही एकटेच आहे का? अजून बहीण आहे? छोटी आहे का मोठी आहे?
लग्न झालंय ना? झालंय ना? मग किती फोन करता सांगा. नाही करत? अरे वा, सुखाचा संसार असेल तिचा. म्हणजे जे आया आपल्या मुलीच्या संसारामध्ये काय ना काय, सकाळी काय भाजी केली, कोण आलं घरात, काय जेवला, काय काय मला कळतच नाही, काय ह्याची गरज असती का हो. म्हणजे उलटं आपण त्यांना डिस्टर्ब करतो आणि त्यांचं लाईफ काय म्हणायचं, मोहात अजून अडकून ठेवतो आपण त्यांना. आणि त्याच्या निमित्तामध्ये ना ते इकडचे असतात ना तिकडचे असतात. मग ते एकमेकांची निंदा ऐकणार करणार, त्याच्या निमित्तात अजून थोडे दोष. बरं जाऊ देत. मला सांगायचं काय होतं की जेव्हा ती मुलगी कंप्लेंट करते की माझी सासू अशी आहे, माझे सासरे असे आहेत, आईचं रोल काय असतं? तुम्ही ऐकला ती काय म्हणली ते, तुमचं काय रोल असतं सांगा की. तुम्ही काय करणार? असं नेहाऊ दे असं म्हणले तुम्हाला, तुम्ही काय सांगणार तिला? काय म्हण? सासरे खाष्ट आहेत. हां, सांत्वना कशी द्यायला पाहिजे? कोणाचीही दोष पाहू नकोस, ते पण तुझ्या आई वडिलांसारखे आहेत. माझ्याकडनं चुका होत नाहीत का घरामध्ये, म्हणून काय मी वाईट आहे का? मग तसंच त्यांच्याकडे पण दृष्टी पाहण्याची बदल. जरा एक जनरेशन गॅप असतो तर मतांतर असतात. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसं सासू नसती वागत, सासूला पाहिजे तसं तुम्ही नाही वागत. म्हणून म्हटलं की तिथं तुमचं रोल एवढा आहे की तिला ह्याच्या पुढं कधीच निंदा नाही करू द्यायची. तुम्ही एकदा जर स्थान दिलं, तुम्ही ऐकून घेतलं आणि तिची पुष्टी केली समजा, तुम्हाला प्रत्येक फोनमध्ये ते ऐकायला लागणार आणि ती प्रत्येक वेळी त्यांची निंदा करणार. म्हणजे फुकट काय झालं, तुम्ही दोघं तिचे शत्रू बनलात कळत न कळत, त्या घरातल्या सासूबाईचे. म्हणून तिथं त्या अंजनेच्या आईवडिलांनी केलं काय हो? जाबसुद्धा विचारलं नाही, का सोडलं, का तुला घराबाहेर काढलं, तू का इथं आलीस, काहीच नाही. दोषी आहेस ना, आमच्या घरात तुला स्थान नाही. नाहीतर आजकालचे आया काय करतात, घरात भांडणं झाली ना, सोड घरी, ये इथं माझ्याकडं राहा, झालेलं असतं तोपर्यंत मग वियोग एकमेकांचा. म्हणून म्हटलं की धर्म हे सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला मदत करणारं असतं. आणि मग तिथं सांगितलं की त्या अंजनेला शेवटी शरण कोण मिळालं? कुठं गेली ती? म्हणली की जिथं आता कुठलेही मनुष्य नसणार, कुठले संबंधी नसणार, कुठली नातीगोती नसणार, अशा ठिकाणी मी जाणार. तिच्याबरोबर एक दासी होती. ते दोघं जण कुठे गेले? म्हणले जे मुनींचं स्थान ते माझं स्थान. आता मुनींचं स्थान म्हणजे जंगल. आणि गेली जंगलामध्ये निर्भय आणि गुफामध्ये राहिली. गर्भवती अवस्थेमध्ये विचार करा की काय काय खायला लागतं. डॉक्टर आहे तुम्ही, मला माहीत आहे. मग तुम्हाला माहीत आहे त्यांना किती नरिशमेंट लागते दिवसभरामध्ये. काय मिळालं असणार जंगलमध्ये हो? खायचं प्यायचं पाणी राहायचं कशाची सोय. पण तरीसुद्धा निर्विकल्प धर्म जिथं ज्याच्याबरोबर आहे तो कधी विकल्पात आकुलतेमध्ये अडकत नाही. आणि गुफामध्ये राहायची. ती दासी जाऊन आणून तिला काय मिळेल ते द्यायची, ते खायचे. त्याच्यावर जन्मलेला पुत्र तद्भव मोक्षगामी, वज्र ऋषभ नाराचा सहननवाला. कुपोषित नव्हतं बरं का. कशाला म्हणतात वज्र ऋषभ नारा सहनन? त्याच भवामध्ये मोक्षाला गेला. जायचं का जंगलात? आपण हॉस्पिटलमध्ये AC रूममध्ये एकदम मस्त सगळ्या ते फॅसिलिटीजमध्ये जन्म देतो बाळाला. पण ते काय म्हणतात ते काय म्हणायचं त्याला? हां, वीक असते, त्याचं पूर्ण ग्रोथ झालेली नसती, ते काय ना काय त्याच्यामध्ये कमी असते. म्हणजे म्हणायचं आहे काय की त्या बाळाला काय कमी पडली हो? असं म्हणायचं उलटं की ते गर्भातलं बाळ तद्भव मोक्षगामी होतं. त्याच्या निमित्तामध्ये त्या आईवर पण संकट नाही आली. मग तिथं ते गुफा होती वाघाची. वाघ येऊन बाहेर डरकाळ्या फोडायला लागलं आणि ही आतमध्ये प्रसूती करते. कुठं जावं अशा कंडिशनमध्ये? म्हणजे शरण कोण मिळालं नाही हे मला सांगायचं होतं याच्यातून. अंजनेसाठी शरण कोण राहिलं हो? न घरामध्ये कोण शरण होतं, न सासरी, न माहेरी, न बाहेर गावामध्ये कोणी. सगळ्यांना ऐलान करून टाकलं होतं, कोणी तिला आश्रय द्यायचा नाही. तिची अवस्था बघून कोणीतरी तिला घरात घेतील, खायला प्यायला देतील. पण सगळ्यांना सांगितल्यामुळं सगळ्यांनी मागं सरकले. गेली जंगलामध्ये तर तिथं प्रसूती झाली. म्हणजे शरण कोण आहे? मग तिने मानलं होतं शरण स्वतःच्या ध्रुवाला, आत्म्याला, त्यामुळं ती सेफ राहिली. मग तसं आपल्याला सुद्धा जीवनामध्ये अनेक असे प्रसंग येतात ज्याच्यामध्ये आपण विचलित होतो, काहीतरी संकटामध्ये येतो, घाबरतो. मग तिथं कोण शरण असतं? कोणाला शरण जायला पाहिजे?
शिकवलं का हे आपण? आपल्यावर संस्कार केले का? जाऊ दे, कोरोना झालं होतं का हो तुम्हाला? नाही झालं? कसं काय? तुमच्या गावात आलं नव्हतं? हां, होय, पुण्य आहे तुमचं. तुम्ही डॉक्टर? नाही झालं? वॅक्सिन? मग उलटं सफर व्हायला पाहिजे होतं तुम्ही सगळ्याच्या बरोबर. असं शिल्ड बिल्ड घातला होता का काय? म्हणजे ज्याला कोरोना झाला तो किती घाबरला होता. कधी मरण न झालेला सुद्धा घाबरला आणि अनेक जण घाबरूनच मेले. म्हणजे म्हणायचं आहे की कोरोनाने मारलं नाही कोणाला, पण आपल्या आयुनी मेले ते. म्हणून सांगायचं की बाहेर आपल्याला कोण मारणारं नाही आहे आणि कोण तारणारं नाही आहे. मग शरण कोण आहे? त्यावेळी सुद्धा रोग होऊ दे नाही तर निरोगी असू देत, जीवन चांगलं असू दे नाही तर मरणासन्न असू दे, तरीसुद्धा शरण आपल्याला श्रद्धेतून करा की मला माझा आत्माच शरण आहे. कधी कुठलं भय आलं तरीसुद्धा मला माझा आत्मा आठवायला पाहिजे, बाकी कोणाचं नंतर विचार. पहिल्यांदा जसं ते चिकट शेठ जी असतात, काय म्हणायचं, कंजूस, हां, तर ते त्यांना सतत ज्ञानामध्ये त्यांचा पैसा आणि मग ते त्याला शरण. आणि मरणासन्न झाले होते तर 3 मुलं समोर उभारली होती. आता ते आता जातात का नंतर जातात म्हटल्यावर सगळेजण आपलं देवाचं नाव घेत आहेत, पण ह्यांचं लक्ष सगळं ओरडले मुलांना. म्हटले तुम्ही 3 इथं आहे, दुकानात कोण आहे? कोण बसायचं दुकानात आता? म्हटले मरा तुम्ही, जातो आम्ही. हां, असे असतात मग मुलं आजचे. म्हणजे तुमच्याजवळ बसायचं का ते धरूनच गंमत बसायचं. म्हणजे ज्याची दृष्टी ज्याच्यामध्ये असती ना तो मरेपर्यंत ते सोडत नाही. मग असं आयुष्यभरामध्ये संस्कार करून घ्या की मला माझा आत्मा कधी सुटू नये माझ्या नजरेतून, माझ्या ज्ञानातून. आणि म्हणून अशी श्रद्धा आपण ठेवणं तर आपल्याला शरण कोण आहे हे समजलं. आणि संसार कसा आहे? क्षणिक आहे. तर त्या संसारामध्ये मला अडकायचं नाही. करावं लागते गृहस्थी, हे मजबुरी आहे, पण ते जेवढं आनंदाने करायला जाणार ना तेवढं मोक्ष दूर आहे तुमच्यापासून. काय कळलं? हो म्हण, हो म्हणती बिचारी, लय सरळ आहे पोरगी. शरण कोण आहे? शरण माझा आत्मा आहे माझ्यासाठी. करेक्ट, बरोबर बरोबर. कॅन्सर पेशंट होते एक आणि वय खूप लहान होतं, लेडीज होते एक, आणि त्यांच्या मुली लहान. तर ते सांगितलं होते लास्ट स्टेज आहे, इथं आणलं होतं माताजींकडं, संलेखना झाली त्यांची. पण त्यांना जे तत्त्वज्ञान मिळालं होतं ना आयुष्यभरामध्ये, आणि आता समजलं होतं की कॅन्सर आहे म्हणल्यावर कधी ना कधी शेवट होणार आहे आणि लवकर होणार आहे, हे पण आता एक गेस आलं होतं त्यांना. आणि मुली तरी खूप लहान होत्या त्यांच्या. असं पण अस्थिरता नाही केली त्यांनी. शेवटचा समयी जेव्हा ते जवळ बसलेल्या ना मुली, त्यांच्याकडे त्यांनी एक नजरेने सुद्धा नाही बघितलं, कारण त्यांना मोह होऊन शेवटी शेवटच्या समयामध्ये काय आकुलता झाली तर त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे कटाक्षसुद्धा नाही टाकला. म्हणजे इतकी आयुष्यभरासाठीचा काय म्हणायचं आता, कायमसाठी चाललो आहे सोडून, पण तरीसुद्धा त्यांना पण आकुलता होऊ नये मुलांना आणि आपल्याला पण होऊ नये ह्याच्यासाठी त्यांनी आपलं एवढं सुंदर साधलं. माताजींनी सतत त्यांना हेच दिलं संबोधन की आपला आत्मा आपला आहे, बाकी जगामध्ये कोणी आपलं नसतं. एवढाच संयोग होता, बस एवढं समजून घ्या. असं बाहेरच्या सगळ्यांचं बघत असताना आपल्याला लई टच होत नाही बरं का, पण आपले आईवडील, आपले भाऊ बहीण, आपले जे आप्त असतात ना, जेव्हा त्यांचा वियोग होतो त्यावेळेस बेअर होत नाही ते, त्यावेळेस आपण तिथं फार अनस्टेबल होतो. मग तिथं हे तत्त्वज्ञान घालवायचं आहे आपल्याला, म्हणजे कार्यकारी करायचं आहे त्यावेळेस. म्हणून आत्तापासून संस्कार केले तर त्यावेळेस तिथं मदत होती. म्हणजे आम्ही प्रत्यक्ष बघितलं जेव्हा माताजी ते समोर त्यांचं मरण झालं होत आहे, शेवटचे श्वास चालू होते आजीचे, म्हणजे आता माताजी, ते पण माताजी होत्या, पण इतकी सुद्धा अस्थिरता नाही चेहऱ्यावर त्यांच्या, किंवा काय म्हणायचं भावुकता नाही. कसं असं जीव जगू शकतो? माझी आई माझ्यासमोर डोळ्याच्या असं जर शेवटचे श्वास घेते तर मी किती मोही होतो, किती आपण आकुलता करतो, रडतो. पण इतक्या स्टेबल होत्या ना, त्याला म्हणायचं जातीवंत वैराग्य. कसं असतं ते, असं ज्यांनी बघितलं ना धन्य वाटलं ज्यांना कोणाला, आणि सगळ्यांना तेच दृष्टीमध्ये होतं.
माताजी पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत स्थिर होत्या आणि सगळ्यांना स्थिर करायसाठी त्या एकट्या सक्षम होत्या. त्यामुळं म्हटलं की आपण आपल्याला जाणा तर संसार आपला 0 होतो. काय होतो? संसार छान करायचा का नष्ट करायचा? छान करायचा तर त्यांच्याकडे जा, घाण करायचं तर आमच्याकडे या. म्हणजे उलट संसारापेक्षा धर्मामध्ये दृढता येण्यासाठी म्हणून हे सगळं तत्त्वज्ञान आवश्यक आहे. इवन संसार करताना सुद्धा तत्त्वज्ञानाची जोड असायला पाहिजे. त्याच्याशिवाय तर कुठलीही गोष्ट सिद्ध होत नाही. जाणा शरीरापासून भिन्न शुद्धात्मा जाणा. मी म्हणजे आत्मा आहे अनुभवा. मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, मी मनुष्य नाही, मी तर अस्पर्शी ज्ञाता जीव आहे. हा ध्रुव स्वभावच माझ्यासाठी शरणभूत आहे. निसंसार स्वरूपोऽहं निर्देह स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो